या चॅनलवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यापासून वेळोवेळी मी हे सांगत आलोय की ह्या चॅनल चालू करण्यामागचा जो उद्देश आहे तो म्हणजे ह्या भारताची लोकशाही टिकवणं। आणि आज हा व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण म्हणजे आपल्या भारताने ती लोकशाही टिकवली आहे। मी आज महाराष्ट्रातून 500-600 किलोमीटर बाहेर आहे, साईटवर आहे। इथे माझ्याकडे फक्त मोबाईल आहे, माईक नाहीये, त्यामुळे आवाज थोडा कमी येऊ शकतो, त्याबद्दल क्षमस्व। पण आजच्या या व्हिडिओचा उद्देश कुठली माहिती देणं वगैरे असं नाहीये, पण मुख्य उद्देश हाच आहे की तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणणं। मतदान तुम्ही कोणालाही केलं असेल, पण मतदान केलं आणि त्याचा निकाल इतका छान आलाय त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन। आणि सगळ्यात महत्त्वाचं अभिनंदन मला करावंसं वाटतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं। मला माहिती आहे 4 जून नंतर उद्धव ठाकरे यांचं काय होईल। हा व्हिडिओ बनवल्यानंतर अनेकांनी मला खाली भाजपचा माणूस किंवा तुला काही पैसे मिळाले का, पाकिटं मिळाली का, खोके मिळाले का, यासारख्या कमेंट केल्या होत्या। पण त्यांनी कदाचित माझे इतर व्हिडिओ पाहिले नसतील। आणि पुढचा जो व्हिडिओ मी केला की देवेंद्र फडणवीस यांचं 4 जून नंतर काय होणार, तो व्हिडिओ खरं तर तुम्ही आत्ता बघायला हवा, कारण ह्याच गोष्टीचं भाकीत मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। जसं मी थंबनेलमध्ये म्हणलंय की आजच्या ह्या पूर्ण जे इलेक्शन झालं, या इलेक्शनचे महाराष्ट्रातील मॅन ऑफ द मॅच जो कोण असेल तो उद्धव ठाकरे। आता मला माहिती आहे, मी सुद्धा शिंदे गटाच्या इतक्या जागा आल्या त्या पाहिल्या आहेत, मी सुद्धा काँग्रेसचा चांगला झालेला परफॉर्मन्स पाहिला आहे। एक शरद पवार यांचा जो चांगला स्ट्राईक रेट आलाय, 7 ते 8 जागा त्यांनी निवडून आणल्यात, तो स्ट्राईक रेट देखील मी पाहिलाय। पण हे सगळं झाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना का म्हणतोय मॅन ऑफ द मॅच, त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंकडे असलेले रिसोर्सेस बघा आणि उद्धव ठाकरेंची झालेली शब्दशः अवस्था बघा। ज्या अवस्थेमध्ये उद्धव ठाकरे होते, म्हणजे पक्ष नाही, चिन्ह नाही, स्वतःचे वडील चोरले इतपत त्यांची परिस्थिती झाली होती। हे सगळं सोडून द्या, त्यांच्या विरुद्ध एकत्र झालेल्यांमध्ये भाजप होते, राष्ट्रवादी होती अजित पवारांची, शिवसेना होती स्वतःची शिंदेंची। आणि हे सगळं झालं, हे सगळं कमी पडलं म्हणून की काय, राज ठाकरे सुद्धा त्यांना साथीला होते। म्हणजे खऱ्या अर्थाने मुंबईतला जो निकाल पाहिला तर प्रामाणिकपणे मला सांगावंसं वाटतं की मला स्वतःला देखील अपेक्षित नव्हतं की उद्धव ठाकरेंचे उमेदवार इथे इतके चांगलं काम करतील। मला अंदाज होता की महाविकास आघाडीला चांगलं मतदान आहे आणि त्याच्याबद्दल मी एक 20 मे रोजी माझ्या भावासोबत बसून एक ॲनालिसिस केलं होतं। ते मी माझ्या चॅनलवर पोस्ट करतोय आणि ह्या व्हिडिओ देखील मी टाकेल की तेव्हा मी ह्या महाविकास आघाडीला किती जागा सांगितल्या होत्या। साधारणतः 26 ते 30 जागा ह्या माझ्या अंदाजे होत्या। आता तुम्ही म्हणाल की हे तू आधी का नाही सांगितलं, तर आधी हेच कारण की मी हे अंदाज हे फक्त माझे जे काही आकलन आहे, जे काही वाचन आहे, जे काही मी पाहिले, जे काही मी लोकांशी बोलले त्याबद्दल होतं। माझ्याकडे कुठली सर्वे एजन्सी नाही, त्यामुळे त्या बाबतीमध्ये जी ऑथॉरिटी लागते ती ऑथॉरिटी माझ्याकडे नव्हती, म्हणून मी ते सांगितलं नाही। मी म्हटलं जर निवडून आल्यास, तेवढ्या जागा आल्यास तर हे आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर एकदा शेअर करूया, म्हणून फक्त तुम्हाला सांगितलं। यात काही मोठेपणा नाही, किंवा किमान हे असेच अंदाज तुमच्यात देखील अनेकांनी करेक्ट बांधले होते। आता महाराष्ट्राचा हा जो निकाल लागलेला आहे की महायुती ही इतकी पिछाडीवर गेली आणि महाविकास आघाडी जवळपास 30 जागा जिंकते, याचं जे काही आपल्याला मूळ आहे हे शोधण्यासाठी अजून 2-3 दिवस जातील। कुठल्या विभाग न्याय कसे मतदान झाले, काय निकाल लागलाय, कुठल्या विधानसभेमध्ये कोणाला कसं लीड मिळालंय हे पाहण्यासाठी थोडा वेळ जाईल। आजच्या व्हिडिओचं कारण हे फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांना कॉंग्रॅच्युलेट करणं एवढंच होतं। माझ्या ह्या चॅनलला तुम्ही जे प्रेम ह्या इलेक्शनमध्ये दिलंय, असंच प्रेम तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये इलेक्शनला देखील द्याल याची मला खात्री आहे। हा चॅनल असाच बघत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि एक हंबल रिक्वेस्ट माझी की कुठलाही व्हिडिओ पाहिल्यानंतर किमान माझे इतर व्हिडिओ देखील बघा, म्हणजे तुम्हाला एक नक्की अंदाज येईल की मी काय म्हणतोय। उगीच उद्धव ठाकरेंच्या 4 जून नंतर काय होणार फक्त एवढं वाक्य ऐकून मी भाजपवासी आहे किंवा मला भाजपने पैसे दिलेत असे गैरसमज करून घेऊ नका। त्यामुळे आता लोकसभेचं युद्ध संपलेलं आहे आणि आता आपल्या सगळ्यांना, तुमच्यासकडे मला देखील तयार व्हायचंय ते 6 महिन्याने येणाऱ्या विधानसभा इलेक्शनला। त्यामुळे विधानसभा इलेक्शनपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय राजकारण घडणार आहे आणि ह्या संपूर्ण भारतामध्ये काय राजकारण घडणार आहे, येत्या काही दिवसामध्ये नक्की कोण पंतप्रधान होणार आहे आणि त्यामागील काय हालचाली असणार आहेत, याबद्दलची चर्चा ऐकण्यासाठी माझ्यासोबत ह्या चॅनलवर नक्की राहा। नमस्कार, जय महाराष्ट्र।